नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बी फार्मसी ऍडमिशन 2024 ची प्रोसेस काय आहे, आताची नवीन अपडेटेड शेड्यूल, त्याच्यानंतर आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी येणार, त्याच्यानंतर आपली फायनल मेरिट लिस्ट कधी येणार आणि जे आपले कॅप राऊंड आहे हे कॅप राऊंड कधी सुरू होणार। बघा मागे काय झालं होतं, सीईटी सेल कडून आपली जी बी फार्मसीची जी प्रोसेस होती ऍडमिशनची, त्याच्यामध्ये आपली जी रजिस्ट्रेशन होती ती जी रजिस्ट्रेशन प्रोसेस होती ती थांबली होती। त्याच्यानंतर आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली होती, त्याच्यानंतर आपली फायनल मेरिट लिस्ट आली होती, बरोबर। त्याच्यानंतर काय झालं, सीईटी सेल वाल्यांकडून अचानक ही जी रजिस्ट्रेशनची जी डेट होती ती काय झाली होती, एक्सटेंड झाली होती। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण की आपली जी नवीन आहे आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, आता जी नवीन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपली कधी येणार, त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट कधी येणार आणि आपली जे कॅप राऊंड आहे ते कधी सुरू होणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरती चर्चा करूया। तर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांकडे शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चला तर मग आपल्या सेशनला स्टार्ट करूया। बघा जी फर्स्ट डेट होती तुमची रजिस्ट्रेशनची, कधीपासून तुमचे रजिस्ट्रेशन सुरू झाले, ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाले 7/8/2024 पासून तुमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाले होते। आणि आताची जी लास्ट डेट आहे तुमची रजिस्ट्रेशनची ती किती आहे, 25/9/2024 पर्यंत संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत तुम्ही काय करू शकता, रजिस्ट्रेशन करू शकता। काही विद्यार्थी अजून पण राहिले असेल ज्यांनी अजून रजिस्ट्रेशन नाही केले असेल तर ते काय करू शकते, 25 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकता संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत। आता बघा आपल्या आता रजिस्ट्रेशन प्रोसेस थांबेल, आता 25च्या नंतर आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस थांबेल, त्याच्यानंतर आपली काय येणार, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार। आता ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी येईल, तर बघा जी आपली जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी डिस्प्ले होणार, तर ही 28/9/2024 ला काय होईल, डिस्प्ले होईल। आपली काय प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी येईल, 28/9/2024 ला आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल। त्याच्यानंतर मग आपली फायनल मेरिट लिस्ट कधी येणार, तर मग आपली जी फायनल मेरिट लिस्ट आहे ही कधी येईल, आपली फायनल मेरिट लिस्ट येईल आपली 4/10/2024 ला आपली फायनल मेरिट लिस्ट येईल। आता बघा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काय असते, तर तुमचा एसएमएल नंबर असते, तुमची रँक असते आणि तुमचा रोल नंबर आणि तुमचा नेम असते। आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आल्यानंतर काही मुलांचे बघा कोणाकडे काय असते, कोणते डॉक्युमेंट नसतात, तर कोणाच्या फॉर्म मध्ये करेक्शन असतात, ते करेक्शनसाठी मीन्स आपल्याला ग्रेव्हन्ससाठी अप्लाय करायचं आहे। जसं की फॉर एक्झाम्पल आता मी समजा बी फार्मसीसाठी रजिस्ट्रेशन केले आणि माझ्याकडे जेव्हा मी रजिस्ट्रेशन केले माझ्याकडे काय होती, व्हॅलिडिटी नव्हती, कास्ट व्हॅलिडिटी नव्हती, माझ्याकडे काय होती, कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट होती आणि आता माझ्याकडे काय झाली, ती अवेलेबल झाली। तर मग मी काय करणार, आता ग्रेव्हन्ससाठी अप्लाय करेल, मीन्स मी काय करेल, आता ती व्हॅलिडिटी तिथे जाऊन अपलोड करेल। आता ही कुठे अपलोड करायची, बघा त्याच्यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन असतात। जेव्हा आपण आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करतो किंवा मग आपण जेव्हा ग्रेव्हन्ससाठी अप्लाय करतो तर आपल्याला दोन ऑप्शन भेटतात। एक नियर बाय एफसी सेंटरवर जाऊन आपल्याला जवळचा जो एफसी सेंटर असते आणि आपल्या जवळच्या कॉलेजला आपल्याला जाऊन ते एडिट करावे लागते, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनी मोड मीन्स ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मोड जो घेतलेला असतो, जेव्हा आपण फॉर्म फिलअप करतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, तर ते विद्यार्थी काय करू शकता, आपल्या घर बसल्या आपल्या डेस्कटॉपने ते एडिट करू शकता। तर बघा आपली जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही कधी येणार, 28/9/2024 ला येणार। त्याच्यानंतर आपली फायनल मेरिट लिस्ट ही कधी येणार, 4/10/2024 ला येणार। त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, जर आपल्या फॉर्म मध्ये काही चुका असेल तर आपल्याला त्याच्यावर काय करायचं, काम करायचं, यानी मीन्स त्या चुका दुरुस्त करायच्या। तर आपण कधीपासून त्या चुका दुरुस्त करू शकतो, तर 29/9/2024 ते 1/10/2024 पर्यंत आपण आपल्या चुका दुरुस्त करू शकतो। आणि जी फायनल मेरिट लिस्ट आपली ही कधी येईल, 4/10/2024 ला फायनल मेरिट लिस्ट। आता बघा आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली, फायनल मेरिट लिस्ट आली, मग त्याच्यानंतर आपले कॅप राऊंड कधी सुरू होणार, तर त्याच्यानंतर जे आहे ना आपले कॅप राऊंड जशी फायनल मेरिट लिस्ट येईल त्याच्यानंतर 2 किंवा 1 दिवसात आपले कॅप राऊंड साठी शेड्यूल येईल। त्याच्यानंतरचे जे व्हिडिओज असतील कॅप राऊंड मध्ये कसं आपली चॉईस फिलिंग करावी, सर्व काही जे व्हिडिओज आहेत ते आपल्या या चॅनलवरती तुम्हाला देखील भेटतील। तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू।